डोंट वेट फॉर राइट टाइम, स्टार्ट एंड मेक इट राइट। अच्छे समय का इंतजार नहीं करेंगे, अभी स्टार्ट करेंगे अच्छे समय लाने के लिए। समझ में आया? सर मला सगळं माहिती आहे पण मी करत नाही। काय माहित सर, काय कळतच नाही। कोणाचा प्रश्न या? पर आई बाप हॉस्पिटलमध्ये आयसीयूत लावून येत, बिल आले 2.5 लाख आणि तुझ्याकडे 25,000 आहे, तेव्हा कळल। साला सगळं आपोद असताना सुद्धा जिंदगी संग लढणाऱ्या व्यक्तीला आहे ना खरा लीडर मानतात सर, खरा चॅम्पियन मानतात बॉस। पण त्या इच्छा सोबत झगडत जीवन जगणं त्याला जीवन म्हणतात। ह्यूमन बॉडी इज लाईक अ एरोप्लेन। मनुष्य शरीर हे विमान आहे, एरोप्लेन आहे। पण ह्या एरोप्लेनला लोक ट्रॅक्टर लुनासारखं चालू राहिलेत, रिक्षासारखं चालू राहिलेत, बैलगाडीसारखं चालू राहिलेत। एरोप्लेनचं काम काय? आकाशात उंच भरारी घ्यायचं। पण आपण एखादा एअर पायलट हे विमान दिलंय त्याला बसायला आणि तो हायवेवर जातोय आणि ट्रॅक्टरसारखं चालतोय आणि तिथंच जाऊन थांबलं तर देव येणार ना, देव म्हणणार अरे बाबा तुला हे शरीर उडायसाठी दिलतं, मोठे कार्य करण्यासाठी दिलतं, पण तू याचा वापर कशासाठी करू राहिलास? ट्रॅक्टर बैलगाडी सारखा ट्रक सारखा करू राहिलास। चल बेटा तुझं लायसन काढून घेतो आता आणि तुला पुन्हा ट्रॅक्टरच्या रिक्षाच्या योनीमध्ये टाकतो, म्हणजे पशु योनीत टाकतो, तिथं जाऊन पशुसारखं जीवन जग। पशु जे जीवन एक्सपेक्ट करतात, इटिंग मीटिंग स्लिपिंग डिपेंडिंग, आहार निद्रा भय मैथून आळस झोप निंद्रा, जेवण करणं झोप घेणं सेक्शुअल लाईफ संरक्षण करणं हे पशुचे गोल आहेत। हे सगळे सुख कुठे योनीत येतं? पशु योनीत फ्री आहेत। पण तू इथं मनुष्य योनीत येऊन सुद्धा पशु योनीचे सुख भोगण्यासाठी तुझी जिंदगी वाया घालवायलाच। पशु सारखी, ॲनिमल सारखी। हे मनुष्य शरीर 84 लक्ष वेगळ्या वेगळ्या व्हायकल क्रॉस करून तुला हे फ्लाईट दिलंय, पण तू हे फ्लाईट ट्रॅक्टर आणि रिक्षासारखं चालवायला, बैलगाडीसारखं। त्यावेळेस ही बॉडी काढून घेतली जाते, ह्युमन बॉडी काढून लोअर योनीमध्ये टाकलं जातं। सो डोंट वेस्ट टाईम। मला नॉलेज नव्हतं, मी वेस्ट केला, पण मी आता नाही वेस्ट करणार। बिकॉज आय नो ही ह्युमन बॉडी भगवंताकडे नेऊ शकते आणि ह्युमन बॉडी ह्या जगातले मोठे चमत्कार करू शकते। ही ह्युमन बॉडी आपलं खानदान उलटपालट करू शकते। हीच ह्युमन बॉडीमधून आपण फार मोठं लोकांचं भलं करू शकतो। तर मी झोपेमध्ये, निगेटिव्ह विचारामध्ये, ब्लेममध्ये, भूतकाळामध्ये अपयशाच्या स्टोऱ्या सांगत बँकासारख्या फालतू गप्पा डराव करत टाइमपास नाही करणार। समजतंय का? किती जण ॲग्री करतात खरंच मनुष्य शरीर फ्लाईट सारखं यार उडायला आहे, मोठे चमत्कारिक कार्य करण्यासाठी। पण किती जण ॲग्री करतात 50, 60, 70% वाया घातल्यात आतापर्यंत अज्ञानामुळं। हां, आणि आता सांगा स्वतःला सर अजून पण घालणार आहे आम्ही। तुम्हाला वाटतंय आम्हाला समजतंय, तुमचा गैरसमज आहे सर। नाही ना? असं ॲक्सेप्ट करू का बदलणार आहेत? स्टार्ट इन एप्रिल, स्टार्ट इन युअर 40s, स्टार्ट ऑन फ्रायडे, स्टार्ट ॲट 5 PM, स्टार्ट ऑन 31st, स्टार्ट लेट बट स्टार्ट। आता शनिवार आहे ना, हा म्हणतो सोमवारपासून चालू करू, नाही रात्री 7:30 वाजतापासून चालू कर। सोमवार कधीच येत नाही बाबड्या, पुढचा महिना कधीच येत नाही, नवीन वर्ष कधीच येत नाही, नाही येत कधी। का टाळतोस? कधी सुरुवात करायला राईट टाईम येत नसतो, प्रत्येक टाईम राईट असतो, फक्त सुरुवात करायची असते। एक डिसिजन, एक स्पार्क पाहिजे आयुष्यामध्ये। डोंट वेट फॉर राइट टाइम, स्टार्ट एंड मेक इट राइट। अच्छे समय का इंतजार नहीं करेंगे, अभी स्टार्ट करेंगे अच्छे समय लाने के लिए। समझ में आया? हाँ, ये बहुत इम्पॉर्टंट चीज़ है। माझ्या जीवनात पण आम्ही स्टार्ट केले, भयानक लेवलला संघर्ष केलाय बॉस। काय स्लाइडवर? सर मला सगळं माहिती आहे पण मी करत नाही। काय माहित सर, काय कळतच नाही।
कोणाकोणाचा प्रश्न या सगळ्या हॉलचा प्रश्न असं ना, कळतंय पण कधी वळणार? मग आद्रक झाल्यावर शरीराचं म्हणजे इकडं आजार, इकडं आजार, इकडं आजार. पर थकल्यावर बेडवर झोपल्यावर पर आईबाप हॉस्पिटलमध्ये ICUत लावून येत, बिल आलंय 2.5 लाख आणि तुझ्याकडे 25,000 आहेत. तेव्हा कळलं. अचानक कळलं जवळच्या व्यक्तीला खर्च झालाय, एक आजार 4 लाख लागतात, 2 दिवसात नाही दिले तर डेथ होणार आहे. त्यावेळेस कळलं वेळेच्या आधी जागे व्हा. पण व्हा, दुःखात अटकू नका. ह्या जगात कोणी कुणाचं नाही. सगळ्या इच्छा पूर्ण होणार नाहीत, अपेक्षा पण नका करू. पण त्या इच्छा सोबत झगडत झगडत जीवन जगणं, याला जीवन म्हणतात. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्याचा रावण होतो. रावण नाही झाल्या पाहिजेत काही इच्छा पूर्ण. नाही भेटला पाहिजे मनासारखा नवरा, नाही भेटली पाहिजे मनासारखी बायको, नाही भेटली पाहिजे मनासारखी टीम, नाही भेटला पाहिजे मनासारखा अपलाईन. साला सगळं आपोज असताना सुद्धा जिंदगी संग लढणाऱ्या व्यक्तीला आहे ना खरा लीडर मानतात सर, खरा चॅम्पियन मानतात बॉस. आता हे बोलल्यावर आहे ना माझं रक्त सळसळ करतं येतं, असं असं एवढी एनर्जी हाय झाली. सत्य कधी कधी होतं, जवळचे व्यक्ती सोडून जातात, कधी मुलं, कधी पत्नी, कधी नवरा, कधी आई, कधी बाप, कधी मित्र, कधी मामा काका जातात, नाही जातात. दुःख होतं का नाही? ज्ञानी माणसाला नाही दुःख होत. ज्ञानी माणसं जिवंत आणि मेलेल्या व्यक्ती संदर्भात शोक नाही करत बसत. राजा होता, काहीच कमी नव्हतं त्याच्या आयुष्यात, पण बाळ होत नव्हतं. दुसरं लग्न केलं, बाळ नाही. तिसरं केलं, बाळ नाही. चौथं केलं, बाळ नाही. 9 पत्नी केल्या, पण बाळ जन्माला येत नव्हतं. एका आश्रमात गेले, ऋषींनी बघितलं राजाच्या चेहऱ्यावर थोडंसं नाराजगी दिसते. राजे कसे आहेत? राजे म्हणले सगळं छान आहे, आरोग्य कसं आहे? छान. संपत्ती सुख कसं आहे? छान. पण म्हणले अशी कुठली तरी गोष्ट आयुष्यात नाही असं वाटतंय. हा ना म्हणले, एकच गोष्ट नाही, पुत्रप्राप्ती नाही होत. गुरु म्हटले काय नाही, ॲक्सेप्ट करा, पुढच्या जीवनात येईल, नशिबात असेल तर होईन. नाही ना म्हणले, पण मला फार गरज आहे, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत, फार दुःख होऊ राहिलं जीवनामध्ये. तर एवढी सेवा केली त्या ऋषीची, तर ऋषीला दया आली. ऋषी म्हणले ठीक आहे, तुझ्या नशिबात नाही आहे, पुढच्या जन्मात आहे, पण तुला ह्याच जन्मी पाहिजे असेल तर हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, बाळ होईल. राजा एकदम खुश झाला. पण म्हणले ऐक, हे बाळ तुला हर्ष आणि शोक दोन्ही पण देईल. राजा म्हणला चालल चालल, बाळ झालं पाहिजे. हर्ष म्हणजे काय आणि शोक म्हणजे काय? दुःख. दोन्ही पण देईल. घेऊन गेला राणीकडे. एका राणीला फळं खाऊ घातलं, सगळे खुश, राजवाडा खुश, राणी खुश, राजा खुश. ह्या 9 राण्या, 8 राण्या होत्या. यांना लई राग द्वेष निर्माण झाला. हळूहळू हळूहळू 4 वर्षानंतर त्या मुलाला याने विष खाऊ घातलं. पत्नी, ती राणी, राजा अक्षोभोक्षी रडत होते. दुःख असंही झालं, ज्यांनी फळ दिलं होतं, जे गुरु आले कळल्यानंतर समजायचा प्रयत्न करत होते, पण म्हणले आता माह्याच्याने समजणार नाही. तर त्यांनी त्यांच्या अपलाईन म्हणजे नारद मुनीला बोलवून घेतलं तिथं. नारद मुनीने सगळं ऐकल्यानंतर म्हणले ठीक आहे, तुमच्याला काय पाहिजे? म्हणजे आमचा पुत्र पाहिजे. ते म्हणले हर्ष आणि शोक तुम्हाला दोन्ही देणार होता. हो माहिती, पण आता कंट्रोल नाही होत. हर्ष भोगलंय पण शोक भोगू नाही शकत. म्हणले काय इच्छा आहे? म्हणले पोराला जिवंत. म्हणलं ठीक आहे, मी पोराला जिवंत करतो. मंत्र फुकले, पोऱ्या उठून बसला. आणि नारद मुनी म्हटले अरे तू कसं काय शरीरातून गेलास? तुझी आई, तुझे वडील, हे सगळे तुझे नाते उद्या रडू राहिले तुझ्यासाठी बाळा. तेव्हा तो जीवात्मा सगळ्या संग बोलायला लागला की मी तर करोडो अरबो योनीमध्ये ट्रॅव्हल करतो. कोणत्या जन्मात हे माझे आईबाप होते? हत्तीच्या का चिमणीच्या का मांजराच्या का कुत्र्याच्या का गाढवाच्या का डुकराच्या का पशुच्या का पक्ष्याच्या? कुठल्या जन्मात? मला आठवत नाहीये. शरीर सोडल्यावर नातेसंबंध फिनिश होतात ना.
शरीर नाते शरीरासोबतच असतात. राईट और रॉंग? तो जीवात्मा म्हणलं कोण आहे ते? वेगळ्या वेगळ्या जन्मात माझ्या कर्मामुळं नाते बनतात, नाते बिघडतात. मी कधी प्रमोट होतोय, मी कधी डिमोट होतोय, कधी मी सुख भोगतोय, कधी मी दुःख भोगतोय, कधी मी पाप करतोय, कधी मी पुण्य करतोय, मला नाही आठवत. त्यावेळेस राजाच्या डोळ्यातले अश्रू संपले. राजाला वैराग्य आलं. राजाने सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि राजा जंगलामध्ये निघून गेला. याला म्हणतात पोटेन्शियल अनलॉक होणं. भौतिक जगात यश मिळवण्यासाठी पण स्वतःला जागं करावं लागतं आणि आध्यात्मिक जगात जाण्यासाठी पण पोटेन्शियल, ह्या मटेरियल जगाला सोडण्यासाठी पोटेन्शियल अनलॉक करावं लागतं. श्रीमद भागवतमध्ये ही स्टोरी येते. त्याला अध्यात्माची PhD डॉक्टरहेड म्हटलात. नाही ती इथं डॉक्टर बनला ना, डॉक्टर अशोक तोड मला धक्क मार, इथली डिग्री मला काय व्हॅल्युबल नाही आहे, काय व्हॅल्युबल नाही आहे. मोठे मिरेकल, मोठे चमत्कार साठी आपला जन्म झाला आहे सगळ्यांचा. मग असे सगळे आईबाप ज्यांचा पुत्र गेला आहे, अशा पत्नी ज्यांचा हजबंड गेले आहेत, असे पती ज्यांची पत्नी गेली आहे, असे मुलं ज्यांची आई गेली आहे, ज्यांचे वडील गेले आहेत, मित्र नातेवाईक गेलेत. बस त्यांचा काळ तेवढाच होता त्यांच्या कर्मानुसार. बस नातं संपलंय. आता शोकमध्ये वेळ घालू नका. तुमच्या जीवनाला रिस्टार्ट करा आणि तुम्ही केअरफुली जागा. येतं का लक्षात? जसं ते गेल्यानंतर तुम्हाला किती त्रास झाला, तसं आपण गेल्यानंतर लोकाला पीडा नाही झाली पाहिजे एवढं सांगून जाण्याच्या आधी. आपण फक्त तात्पुरत्या वेळेसाठी भेटलोय. किती लोकांना तयारी आहे असं जीवन जगण्याची? उड़ जाएगा एक दिन पंछी, लेकिन जब तक वो पिंजरे के अंदर है ना पंछी, तब तक काम करके जाओ. नाही तर फार त्रास होती यार लोक सोडून गेल्यावर. होती का नाही होत? होती ना पीडा. मी शरीर सोडण्याच्या अगोदर ना, मी तर सगळ्याचा माइंडसेट करेन. रडायचं नाही बॉस, आपला आनंदाने वाट लावायचं. आपण दुसरीकडे पुन्हा टीम बनायला चाललो. क्या आहे यार, किंवा अशी जिंदगी जीना आहे. चिक्कूसारखं बाहेर निघायचं. नो आसक्ती, फक्त भगवंताची आसक्ती राहिली पाहिजे शरीर सोडताना. काय पांडुरंग पांडुरंग विठ्ठल जे पण तुम्ही जिजस अल्लाला कृष्णाला मानतात, त्या भगवंताप्रती आसक्ती तयार करायला मनुष्य जीवन भेटले. त्याच्यासाठी 60-70 वर्ष वेळ वाया नका घालू. झोपण्यासाठी, झोपण्याचं सुख घेण्यासाठी हे फ्लाईट, हे ह्युमन बॉडी नाही भेटली. मला पैशाची गरज पण नाही. मी पैशाची नेटवर्क मार्केटिंग पण करत नाही, पण मला वाटतं मी लोकांची सेवा करू राहिले म्हणून मी सनेज करू राहिलो. लगे लोक म्हणते सरळ एवढं काय बोंबलायची गरज आहे भो, कशामुळे बोंब राहिलेस सर? यासाठी बोलून राहिलोय. मग मी का करतोय? मला सेवा करायला चान्स भेटते, अशा दिव्यांना पेटवायला चान्स भेटू राहिला. राईट और रॉंग? आणि मला माहिती आहे इथं बसलेले आहेत ना, हजारो लाखो लोकांचे दिवे पेटवणार आहेत बॉस. कुछ भी हो जाए.